निकालाची कॉपी न बघता तुम्ही पत्रकार परिषदा घेता, चुकीचं आहे ना. आता निकालाच्या कॉपीमध्ये स्पष्टपणा नाही. आता माझा जाण्याचा उद्देश काय होता की मी त्यामध्ये एक पार्टी होतो. आता त्यामध्ये जाण्यासाठी दोनच घटक होते, एक गोकुळ किंवा मी. कारण सुप्रीम हायकोर्टाच्या बेंचमध्ये ज्या पद्धतीनं त्याची सुनावणी झाली त्यामध्ये बिनतारखेच्या माझ्या पत्राचा उल्लेख झालेला होता. आणि मी लंपी आजारामुळं या राज्यातल्या, मी काही संस्थेची नावं घालून दिली नव्हती, राज्यातल्या दूध संस्था या 50 लिटरची अट दुधाची पूर्ण करू शकणार नाहीत आणि विनाकारण त्या अवसायाला जातील आणि शेतकऱ्यांना नुकसान होईल म्हणून स्थगिती द्यावी अशी विनंती मी विखे पाटील दुग्ध विकास मंत्री तत्कालीन यांना केली होती. त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली होती. त्यांनी ऑर्डर देताना तारीख आखली नव्हती. दोघांच्याही तारखा या अनावधानानं राहिलेल्या होत्या. परंतु ज्याच्या आधारे त्या सचिवांनी जो आदेश काढला जॉईंट रजिस्ट्रारला, त्याच्यामुळं ह्या ज्या संस्थांना त्याला स्थगिती मिळाली, या जॉईंट रजिस्टरच्या पत्रावर तारखा होत्या. आणि मग ह्या 1200 संस्थांचं त्यांनी अनेक माहिती दिली आहे. सगळ्यात दूध पूर्ण करणाऱ्या संस्था आहेत, फार जुन्या संस्था आहेत एक एक, आणि ही नावं आल्यामुळं त्यांच्यावर अन्याय होणे या एका चांगल्या हेतूनं मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. आणि सर्वोच्च न्यायालयाचा मी आभारी आहे की त्यांनी माझ्या पिटिशनमध्ये मी अपील जे केलं होतं त्यातील सगळ्या मुद्दे या बेंचने विचारार्थ घ्यावेत. मला आशा आहे या सगळ्या मुद्द्यांचा हे बेंच विचारात घेईल. न्यायालयामध्ये या गोष्टीवर मतप्रदर्शन करायचं नसतं आणि मला वाटतं त्या पद्धतीनं योग्य तो न्याय मिळेल. क्रिस्पी चीज चिकन वडा एकदा खाल्लात की पुन्हा यावंसं वाटेल.